जय श्रीराम मित्रांनो, आपल्या व्लॉगची आणि बेंचची सुरुवात होते आपल्या पंपावरनं. आपल्या विकास भाईची गाडी पुढे लागलेली, म्हणलं मग त्यांच्या साईडला लावून मस्तपैकी डिझेल घालूया. बेंचला म्हणलं लई दिवसात हॉटेलवर घेऊन आलोय, आता आलोय म्हणलं तर पोट भरून जेवण देऊया. आधीच डिझेल थोडं शिल्लक होतं, त्यामुळे जरा कमीच बसलं. मग काय गाडी घेऊन गेलो लावली वेअरहाऊस मध्ये भरायला. गाडी भरायला लावल्यावर साईडला नजर गेल्यावर दिसला मोठा लाट साफ. हे जरा कुठलाय मला कमेंट करून सांगा बघितल्यावर. आपल्याला त्यात काय एवढं नॉलेज नाही हो, म्हणून म्हणलं गाडी भरून गेलो बघा डायरेक्ट घरी, कारण की आपल्याला संध्याकाळी निघायचं होतं गोकुळ शिरगावला. मग घरी मस्तपैकी फ्रेश झालो बघा आणि पुढे आलो संजयनगरला. भावाला म्हणलं इयरबड्स घेऊन ये. टेप नाही हो आपल्या बेंच मध्ये, म्हणलं तेवढं बारीक मध्ये गाणी ऐकत्र जाऊया. भावाला चल म्हणलं जातो, आता काय उशीर व्हायला लागलाय. मग काय तिथं पुढे आलो बघा आणि ह्यो बारीक तुम्हाला आवाज जरा ऐकू येते का बघा. काय लयच बारीक निघाला हो आवाज. माणसं सगळी झोपलेली उठली. ही काय टायर बाई फुटलेली आपले. टायराला इयर आलता हो, म्हणून टायर फुटला. मग काय लावला जॉक. इथं काय शिवशंभू चौकात रातभर दुकान उघडं असते. रात्रीचं म्हणलं कडकड निवांत सुटायचं, पण काय टायर बाईनं मूड ऑफ केला आपला. भावानं खोलपेटीचं बिल केला 200 रुपये, पण काय रात्रीचं एवढं लक्ष द्यायचं नाही. म्हणलं चला निघूया आपण. मग अंकली पाटाच्या पुढे आलो, मस्तपैकी चहा पिला. ह्या काय गाड्याने आपल्या रस्त्यातच अडवलं. हे मला तर पवन चक्कीच्या गाड्या वाटतात, तरी पण तुम्हाला काय वाटलं तर मला कमेंट करून लगेच सांगा. मग काय तिथनं स्टार्टर मारला आणि थेट आलो गोकुळ शिरगाव मध्ये. तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. चला.